नमस्कार. चला आज आपण थेट पीठापुरमच्या त्या पवित्र भूमीत जाऊया, जिथे एक अशी अद्भुत कथा घडली जी ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. ही गोष्ट आहे सत्तेच्या अहंकाराची आणि त्या अहंकारावर मात करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अथांग करुणेची. त्यांची एक अशी लीला जी आपल्याला शिकवते की शरणागतीमध्ये किती मोठी ताकद आहे. काय म्हणाले श्रीपाद? तुमचा राजा केवळ पीठापुरमवर राज्य करतो, पण मी संपूर्ण विश्वाचा सम्राट आहे. बघा, या एकाच वाक्यात सगळं काही आलं. कुठे एका छोट्या राज्याचा राजा आणि कुठे संपूर्ण विश्वाचा सम्राट. हे फक्त शब्द नव्हते नाही, ही तर एका मोठ्या बदलाची, एका अहंकारी राजाच्या परिवर्तनाची सुरुवात होती. तर या कथेची सुरुवात होते एका राजाच्या हुकमापासून. अहंकारी राजा, पीठापुरमचा शासक, त्याचं नाव होतं राजा वेलूप्रभू. सत्तेचा मद म्हणजे गर्व इतका डोक्यात गेला होता त्याचा की आपल्या राज्यात साक्षात परमेश्वर अवतरला आहे याची त्याला पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. आता या राजाला श्रीपादांना भेटायचं होतं, पण का? काही श्रद्धा होती का मनात? अजिबात नाही. तो होता निव्वळ अहंकार. त्याला वाटलं, अरे मी ह्या राज्याचा राजा आहे. माझ्या राज्यात कोणीही साधू, कोणीही योगी असो, माझ्या एका हुकुमावर तो माझ्यासमोर हजर झालाच पाहिजे. ही काही भक्ताची विनवणी नव्हती, हा होता सत्तेच्या मस्तीत दिलेला एक आदेश. जरा विचार करा, त्या एका आदेशात किती घमेंड असेल. जणू काही तिन्ही लोकांचे स्वामी साक्षात श्रीपाद हे त्याच्या राज्यातले कुणीतरी सामान्य नागरिक आहेत. राजाला बिचाऱ्याला हे माहीतच नव्हतं की तू किती मोठी चूक करतोय आणि या चुकीची शिक्षा किती किती भयंकर असणार आहे. आता राजाने तर हुकूम सोडला, पण या जमिनीवरच्या राजाच्या आव्हानाला त्या विश्वसम्राटाने काय उत्तर दिलं असेल? अहो, ते उत्तर असं होतं की त्याने राजाची सत्ता आणि त्याचा तो पोकळ अहंकार दोन्ही पार मुळापासून हादरून टाकलं. राजाचा निरूप घेऊन सेवक आला आणि सर्वज्ञ श्रीपाद फक्त मंद हसले. त्यांच्यापासून काय लपणार होतं सांगा? त्यांनी तर राजाच्या मनात काय चाललंय त्याचा तो अशुद्ध हेतू सगळं काही ओळखलं होतं. आणि मग अगदी शांतपणे त्यांनी आपल्या आजोबांना सांगितलं, नाही, मी त्या राजाकडे जाणार नाही. आणि मग ते त्या सेवकाला म्हणाले, जा, तुझ्या राजाला जाऊन सांग, जर त्याला माझं दर्शन हवं असेल ना तर त्याने स्वतःकडे यावं आणि येताना एका विश्वसम्राटाला जी भेट द्यायला हवी तशी भेट घेऊन यावं. बघा, श्रीपादांनी राजाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं होतं. त्यांनी स्पष्ट केलं की खरी सत्ता कोणाची आहे. श्रीपादांचा हा निरोप राजापर्यंत पोचला आणि इथून पुढे कथेला एक असं वळण मिळालं की जे खूपच भयान होतं. एक क्षणही गेला नाही आणि कर्माचं चक्र गरगरकन फिरलं. देवाचा अपमान करण्याची शिक्षा काय असते याचे परिणाम लगेचच संपूर्ण राज्यात दिसायला लागले. तो राजा संतापाने लालबुंद झाला. त्याने शपथ घेतली की मी या श्रीपादांना बघून घेईन. आणि ज्या क्षणी त्याच्या तोंडातून हे अहंकारी शब्द बाहेर पडले, त्याच क्षणी तो राजा धाडक्कन सिंहासनावरून खाली कोसळला आणि त्याला अशा यातना सुरू झाल्या जणू काही तो जिवंतपणे नरकात पोहोचला होता. आणि हे संकट फक्त राजापुरतं थांबलं नाही, ते त्याच्या घरात घुसलं. राजाची सुंदर मुलगी, तिला भूतबाधा झाली. तिचं ते सुंदर हसणं पार बदलून गेलं. ती राक्षसासारखी किंचाळायला लागली आणि तिच्या अंगावरच्या कपड्यांनी अचानक पेट घेतला. विचार करा, काय भयंकर दृश्य असेल ते. ही जी वाईट शक्ती होती ती राजाच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचली. राजपुरोहित, त्याच्या घरात तर शांतता असायला हवी नाही का, पण तिथेही हाहाकार माजला. त्याची शांत सौम्य स्वभावाची पत्नी अचानक हिंसक झाली आणि तिने आपल्याच नवऱ्याला, त्या पुरोहिताला, एका खांबाला बांधून त्याचा छळ करायला सुरुवात केली. आता तर हद्दच झाली. जे ब्राह्मण राजासाठी यज्ञयाग करत होते तेही यातून सुटले नाहीत. का? कारण त्यांनी राजाकडून जे दान घेतलं होतं ते अधर्माच्या पैशाचं होतं. त्यामुळे नकळतपणे ते सुद्धा राजाच्या पापाचे वाटेकरी झाले होते. आता त्यांना त्यांच्याच घरात सूड घेणारी भूतं दिसायला लागली. ह्या सगळ्या गोंधळातून, या सगळ्या भयान परिस्थितीतून एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट झाली. एक खूप मोठा आध्यात्मिक धडा मिळाला. तो म्हणजे जर आपल्या मनात खरी श्रद्धा नसेल, आपला हेतू शुद्ध नसेल, तर आपण कितीही मोठे यज्ञ करू, कितीही मोठी पूजा करू, सगळं काही व्यर्थ आहे, निरर्थक आहे. तो बिचारा राजपुरोहित तर पुरता घाबरला होता. त्याला वाटलं ही काहीतरी काळी जादू आहे, म्हणून त्याने त्यावर उपाय म्हणून दत्तपुराणाचं पठण सुरू करायला सांगितलं. मोठमोठ्या ब्राह्मणांना बोलावलं, पठण सुरू झालं. पण काय झालं असेल? अहो, तो गोंधळ कमी व्हायच्या ऐवजी उलट अजूनच वाढला. कारण चूक पठणात नव्हती, चूक होती श्रद्धेमध्ये. आणि मग
त्या ब्राह्मणांना त्यांच्या त्रासाचं खरं कारण कळलं. ती भूतं, त्या दुष्ट शक्ती, त्या स्वतःच त्यांना म्हणाल्या, आम्ही तुम्हाला का त्रास देतोय माहीत आहे, कारण तुम्ही त्या पापी राजाच्या अधर्मी संपत्तीतून दान स्वीकारलंय. म्हणजे बघा, त्या राजाच्या पैशातच इतकी अशुद्धता होती की तेच सगळ्या संकटाचं मूळ होतं. आता मात्र सगळ्यांचे हातपाय गळाले, सगळे उपाय संपले होते. राजाचा तो अहंकार पार वितळून गेला होता. आणि जेव्हा अहंकार संपतो तेव्हाच खऱ्या अर्थाने मुक्तीचा मार्ग दिसायला लागतो. आता ही कथा वळती आहे पश्चातापाकडे, शरणागतीकडे. इथूनच राजाच्या सुटकेची खरी सुरुवात झाली. जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा राजा, तो पुरोहित, ते ब्राह्मण सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना कळून चुकलं की हे संकट बाहेरून आलेलं नाहीये, ही तर आपल्याच कर्माची फळं आहेत जी आपण भोगतोय. त्यांच्या मनात आता भीतीसोबतच पश्चातापाची एक मोठी लहर उठली. आता एकच मार्ग उरला होता. ज्या देवाचा त्यांनी गर्वाने अपमान केला होता, आता त्याच देवाच्या पायावर डोकं ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय, राजा, त्याचा पूर्ण दरबार, सगळेजण आपला मान, आपली प्रतिष्ठा, आपला तो खोटा अहंकार सगळं काही तिथंच टाकून पायी चालत पूर्ण नम्रतेने श्रीपादांच्या घराकडे निघाले. आणि तिथे करुणेचा सागर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ उभे होते. त्यांनी त्या राजाच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांना त्याचा खरा पश्चाताप दिसला. बस, एका क्षणात स्वामींनी त्यांचे सगळे अपराध माफ करून टाकले. त्यांच्या कृपादृष्टीचा एक कटाक्ष पडला आणि राज्यात माजलेला तो सगळा हाहाकार एका क्षणात शांत झाला. सगळ्यांना एका दिव्य शांतीचा अनुभव आला. ही होती त्यांच्या शरणागतीची ताकद. श्रीपादांनी त्यांना फक्त माफच नाही केलं, तर त्यांना ज्ञानसुद्धा दिलं. त्यांना समजावून सांगितलं की नक्की चूक कुठे झाली होती. त्यांच्याकडून निसर्गाचे, या विश्वाचे कोणते नियम मोडले गेले होते हे त्यांनी उलगडून सांगितलं, जेणेकरून अशी चूक त्यांच्याकडून पुन्हा कधीही होणार नाही. श्रीपादांनी कर्माचा एक अगदी सोपं पण महत्त्वाचा नियम सांगितला. ते म्हणाले, अधर्माच्या मार्गाने, चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा तो कधीही सुखशांती देऊ शकत नाही. त्यातून फक्त दुःखच मिळतं, घरात अशांती येते. खरी संपत्ती तीच जी धर्माने, न्यायाने कमावलेली असते. आणि मग सगळ्या पापांमधून मुक्त होण्यासाठी श्रीपादांनी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात शक्तिशाली उपाय सांगितला. ते म्हणाले, तुमच्याकडून कितीही मोठी पापं झाली असली तरी घाबरू नका. फक्त एका आर्ततेने, एका तळमळीने माझ्या नावाला हाक मारा. म्हणा, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय दिगंबरा. बघा, खऱ्या भक्तीने घेतलेल्या या नावातच सगळी पापं नष्ट करण्याची ताकद आहे. श्रीपादांनी हेच समजावलं की ते दत्तपुराणाचं पठण अयशस्वी का झालं, कारण ते श्रद्धेशिवाय केलं गेलं होतं. त्याच्यामागे गर्व होता आणि त्या दूषित पैशाची ताकद होती. म्हणजे आपण कोणती पूजा करतो हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की आपला भाव कसा आहे, आपला हेतू किती शुद्ध आहे. नाहीतर मग सगळं कर्मकांड फक्त एक देखावा ठरतं. तर मग या कथेचा शेवट आपण त्याच पवित्र मंत्राने करूया जो आपल्याला शरणागतीची आठवण करून देतो. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते की त्या परमात्म्याच्या शक्तीपुढे आपला छोटासा अहंकार एका क्षणासाठी सुद्धा टिकू शकत नाही. फक्त आणि फक्त नम्रपणे केलेली शरणागतीच आपल्याला तारू शकते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.